मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, काल आपण पाहिलं होतं की आर्याला ते सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते ती जीवाला आणि नंदिनीला. तिला मारायची असते जीवाला मिठी, पण जीवा तिला मिठी न मारता नुसतं शेक हँड करून अरे वा मस्त थँक्यू असं म्हणतो आणि कॉंग्रॅच्युलेशन करतो तिघांना, म्हणजे त्या तिघांना सुद्धा, नंदिनी, जीवा आणि आर्या या तिघांना, आणि नंदिनीला मिठी मारतो. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, ती त्याच्या लग्नाची बायको आहे आणि त्यात या आर्याला जेलस व्हायची काय गरज आहे बरं. आता या नंदिनीला ते लक्षात येतं की आर्याला मिठी मारायची आहे जीवाला, पण ती बिचारी चांगली आहे ना मनाने, ती पटकन तिला मिठी मारते आर्याला आणि म्हणते, आर्या इस बात पे भेल हो जाय, तुला आवडतं ना चाट खायला, जीवा खूप छान चाट बनवतात बरं का. लगेच आर्या म्हणते, जीवा तू जन्मजय तू माझ्यासाठी बनवणार का भेळ आणि चाट. लगेच नंदिनी म्हणते, तुला माहिती नाहीये अगं आर्या, जीवा खूप छान बनवतात चाट. अगं मागे आमच्या आश्रमामध्ये क्लायंट आले होते, जीवानी त्यांना इम्प्रेस केलं, पाणीपुरीची गाडी लावली होती जीवानी तेव्हा. आता जीवाला म्हणते नंदिनी प्रेमाने, आठवतं ना तुम्हाला जीवा. जीवा म्हणतो, हो नंदिनी हो, मला सगळं आठवतं आणि तुला आठवतं का, असं म्हणून तो प्रेमाने तिच्या जवळ जायला लागतो बरं का. तेव्हा आर्या म्हणते, अरे यार काय चालतं तुमचं. जेव्हा तिच्या गालावरनं हात फिरवत असतो तेव्हा आर्याला खूप जेलसी होते बरं का, आणि लगेच ती म्हणते, काय आहे तुमचं दोघांचं, कुठेही सुरू होतात ना तुम्ही, क्लिनिक काय पार्किंग काय. आता ते दोघं सावरतात एकमेकांना, आणि खरं आहे बरं का आर्याचं, असं लगेच कोणासमोर आहे असा हात लावावा का बायकोला. असो, आता लगेच मानिनी आवाज देते खालून, तेव्हा नंदिनी म्हणते, आलेच मी. आता जीवा म्हणतो, अगं थांब नंदिनी, एकटी कुठे चालली आहेस, मी आलो ना. आर्या लगेच म्हणते, तू बस ना, अरे जन्मजय आपण गप्पा मारूयात. जीवा म्हणतो, अगं हो थांब आर्या, गप्पा मारूयात, मी आलोच. आर्या म्हणते, तू पळतोयस ना माझ्यापासनं. जीवा म्हणतो, अगं काहीतरीच काय आर्या, मी का पळेन तुझ्यापासनं. आता लगेच मानिनी म्हणते, अगं आली का नंदिनी. जीवा म्हणतो, आई हाक मारते, अगं नंदिनी जा ना तू पटकन. आता जीवा पण पटकन खाली जातो बरं का. हे आर्याच्या लक्षात येतं जीवा मुद्दाम करतोय. आता नंदिनी आर्याला म्हणते, तू बस आर्या, बघते मी आई काय म्हणतायत ते. आता हे दोघं खाली जातात, पण आता हे जरा ओव्हर झालं बरं का मंडळी. जीवा आणि नंदिनी खाली जाताना असे पुन्हा एकदा एकमेकांचा हात हातात देतात बरं का, आणि हे सगळं आर्या वरून बघत असते. आता हे सगळं करायची यांना काय गरज होती का. असो, काही आपला आर्या आता खाली येताना बघते या दोघांना असं करताना, आणि आता तिला आणखीनच जेलस होतं. त्यामुळे या दोघांची तंद्री तुटावी म्हणून ती आता जिन्यावरनं पडायचं नाटक करते. मग लगेच नंदिनी आणि जीवा तिला धरतात. हे सगळं म्युझिकल झालंय बरं का मंडळी. काही म्हणजे काही वाटलंय हे जरा. पण आर्याला पण एवढं जेलस वगैरे व्हायची काय गरज आहे बरं. मुळात सरोगसी हा मुद्दाच आपल्याला पटलेला नाही, आणि त्यातून येणारी ही जेलेसी अँड ऑल द थिंग्स आर, म्हणजे काय म्हणू मी आता, डोक्याच्या वर चाललेत आपल्या. कुठलाच ट्रॅक असा मनाला पटण्यासारखा नाहीच आहे का हो प्रेक्षकांनो. एक ती बाईचा आशीर्वाद सोडली ना मालिका, तर बाकीच्या मालिका सगळ्या अवघडच झाल्यात बाबा. असो, आता लगेच मानिनी पण तिथे येते आणि आर्याला म्हणते, अगं आर्या, अगं पडली नाहीस ना बेटा, बस बस. अगं आर्या, अगं असं करायचं नसतं बेटा, अगं घाबरवलंस ना तू मला. तू दोन जीवाची आहेस ना बेटा, प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायचं बेटा, पोटात बाळ असताना. बाई नंदिनीचा पण ऍक्सिडेंट झाला तेव्हा घाबरलो होतो ना आम्ही, नशीब तिच्या बाळाला काही झालं नाही वगैरे असं मानिनी बोलायला लागते. तेव्हा आर्या तिच्याकडे बघायला लागते लगेच नंदिनीकडे. आता मानिनी म्हणते, काळजी घे बेटा. लगेच ही आर्या पटकन मानिनीला मिठी मारते बरं का. मानिनी म्हणते, अगं अगं बेटा, जशी नंदिनी आहे माझ्यासाठी काव्य आहे, तशीच तू सुद्धा आहेस बरं का. इथून पुढे तुझ्या बाळाची आणि तुझ्या प्रेग्नन्सीची काळजी मी घेणार बरं का, कळलं ना. ही आर्या खूप खुश झालेली आहे बरं का. आता आर्यानं इमोशनल सपोर्ट शोधते प्रेक्षकांनो, आणि तो तिला मिळतोय या घरामध्ये. आर्या आता लगेच म्हणते मानिनीला, तुमच्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे मी, हे बघा माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट. मानिनी ते रिपोर्ट बघून खुश होते आणि म्हणते, अगो बाई. आता मानिनीने, म्हणजे मानिनीला तिच्या सुनांनी कधी रिपोर्ट दाखवले नाही, आता हिने दाखवले म्हटल्यावर ती खुश होणारच ना. पण नंदिनी आणि जीवाला ते पटत नाही. मी कालच म्हणलं होतं तुम्हाला. आर्या मुद्दाम बघते त्या दोघांकडे बरं का. जीवाला पण राग येतो आर्याचा, तो खुणवतो नंदिनीला, तू शांत हो नंदिनी, तिला काही बोलू नकोस, असं तो डोळ्याने खुणवतो. मानिनी म्हणते, अगो बाई थँक्यू ग आर्या, थँक्यू, खूप छान वाटलं ग हे रिपोर्ट बघून, छान वाटलं, खरंच छान वाटलं. आम्हा मोठ्यांना दुसरं काय हवं असतं, तुम्ही मुलांनी तुमचा आनंद सुख-दुःख शेअर करावं इतकंच. छान वाटलं मला, बस तुझ्यासाठी चहा करते मी. लगेच आता ही आर्या थँक्यू आई म्हणते आणि नमस्कार करायला लागते बरं का मानिनीला. मानिनी म्हणते, अगं बेटा वाकायचं नसतं, बस बरं मी चहा करते. लगेच ही आर्या म्हणते, मी करते ना आई चहा, तुला आवडेल मी करते. आता ती मानिनीला लगेच आई आई म्हणायला लागली बरं का, आणि लगेच जाते पण ती किचनमध्ये. मानिनी तिच्या मागे मागे किचनमध्ये जाते. आता नंदिनीला हे खटकणारच प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, आर्याने कशाला दाखवले रिपोर्ट, का करते ही सगळं.
जीवा म्हणतो ठीक आहे ना, दाखव दे ना, तू तू जरा शांत राहा. जीवा नंदिनीला खुणवतो. इकडे रम्या व स्वात्याला येऊन सांगते आर्या घरात आली आहे आणि ती सारखी पुढे पुढे करतीये मामीच्या. आता व स्वात्या म्हणतात काय ग, काय प्रकार आहे हा सगळा? रम्या म्हणते तेच ना अगं, ती आर्या तर चक्क घुसलीये स्वयंपाकघरात, ती मामीच्या पुढे पुढे करते. आणि तुला माहितीये का, ती मामीला आधी काकू म्हणाली होती बघ, आणि आता ती चक्क आई म्हणते. काहीतरी मोठा झोल करणार ती आई नक्की. हो स्वात्या म्हणतात म्हणजे नेमकं काय बोलतेस तू रम्या? रम्या म्हणते अगं आई, ती किती दिवसापासून येते ना आपल्याकडे, आता बघ ना ती किती म्हणजे पुढे पुढे करते मामीच्या. म्हणजे बघ ना, अहो आईवरती गाडी घसरली आहे तिची, मामीला काकू म्हणायची ना ती आधी. व स्वात्या म्हणतात असं का करत असेल ग ती? मग रम्या म्हणते खरं सांगू? व स्वात्या म्हणतात सांग ना बाई, सांग ना, खरं सांग ना. मग रम्या ते गाणं म्हणते, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. व स्वात्या पण म्हणू लागतात तिला. मग रम्या म्हणते आई इथे वेगळं आहे बरं का, इथे धडधड वाढते पोटात. व स्वात्या म्हणतात म्हणजे ए बाई काय रम्या काय बोलते ग, मला काही कळून नाही लागलं तुझं. रम्या म्हणते आई धडधड वाढते तिची जीवात. मग व स्वात्या म्हणतात अगो बाई, म्हणजे जीवा आणि आर्या का काय? लगेच रम्या म्हणते म्हणजे काय एक्झॅक्टली आई, आपल्याला माहिती नाही जीवाच्या बाजूने काय आहे, पण या आर्याच्या बाजूने आहे बरं का, बघितल्यावर सगळं कळतं. व स्वात्या म्हणतात कसं शक्य आहे अगं, ती त्या दिवशी अगं तिचा बॉयफ्रेंड घेऊन आली होती ना ती आपल्याकडे त्या दिवशी. रम्या म्हणते ए आई, एकदा का माणूस जुगाड करायला लागला ना की खरं खोटं चूक बरोबर काही नसतं. ही आर्या सरळ पोरगी नाहीये बरं का. आता वसू आत्या म्हणतात मग आपण काय करायचं? रम्या म्हणतात आता आता आपण त्या आर्याशी मैत्री वाढवू. वसू आत्या म्हणतात डोंबलं, ती कशाची मैत्री करते आपल्याशी? रम्या म्हणते आई मगच कळेल आपल्याला खरं काय आहे ते, नाही कळायला आपल्याला तर. वसू आत्या म्हणतात तर आपण आर्याला नंदिनीच्या विरोधात उभं करू. वसू आत्या असं म्हणल्या रम्या खुश होते. रम्या खुश होते बरं का. वसू आत्या म्हणतात चल शुभस्य शीघ्रम आत्ता करूयात. या दोघी पण ते गाणं म्हणायला लागतात. मग टिकटिक वाजते काय डोक्यात, धडधड वाढते पोटात असं म्हणायला लागतात बरं का. आता इकडे मानिनीला चहा करून पाजलाय आर्याने बरं का, आणि मानिनी कौतुक करते त्या चहाचं आणि म्हणते छान चहा करतेस हा आर्या तू. आणि काय ग माझा फोन वाजला का? अगं बाई थांब थांब आलेच मी फोन घेऊन. आता मानिनी आर्या लगली जात असते बरं का फोन घ्यायला मानिनीचा. आर्या म्हणते तू बैस बाई मी जाते, तू बैस. आर्या आता लगेच जीवाला म्हणते मानिनी गेल्यावर तू पिणार आहे जन्मजय चहा. आता बघा मंडळी या सीनमध्ये किती ओव्हर झालाय. जीवा म्हणतो काय ग आर्या तू 2च कप चहा केलास का? आर्या म्हणते जास्ती करायचा होता का? जीवा म्हणतो नाही ठीक आहे, तू चहा केला ही खूप मोठी गोष्ट आहे, हरकत नाहीये, मी आणि नंदिनी आम्ही चहा शेअर करू. लगेच आता आर्या म्हणते कशी बघा मला पण चहा प्यावासा वाटतोय. जीवाने तो चहा बशीत ओतला ना की लगेच ती अशी म्हणते, म्हणजे नंदिनीला तिला चहा पिऊ द्यायचा नसतो जीवासोबत, तिला जीवाचा उष्टा चहा प्यायचा असतो बरं का. आता जीवाच्या ते लक्षात येतं आणि नंदिनीच्या पण दोघं हुशारीने तिला मात देतात. आता जीवा म्हणतो अरे देवा, बरं बरं तुला हवाय का चहा? बघ म्हणून म्हणत होतो तू 2च कप चहा का केला? जीवा असं म्हटलं आर्या म्हणते अरे तू पी ना जीवा, एखादा घोट ठेव, मी तुझा एखादा घोट आहे ना तो गोड मानून घेईल. मग लगेच नंदिनी म्हणते जीवा एक काम करूया, हा कप तिला द्या आणि बशीत ना आपण दोघं शेअर करूया चहा. जीवा म्हणतो अरे हो चालेल की, आपण एका बशीत चहा शेअर करूच शकतो. आणि हे दोघे जण मुद्दाम एक एक घोट घेतात त्या बशीतनं चहा, आणि हे बघून आर्याला आणखीन जलसी व्हायला लागते. हे सगळं खूप जास्ती झालंय आता आर्यासाठी बरं का प्रेक्षकांनो. हिला काही करून जीवा पाहिजे आणि तो जीवा नंदिनीवर प्रेम करतो. आता ती त्याची लग्नाची बायको येणार यार. काय दाखवतात प्रेक्षकांनो मालिकेत, नेमका काय सामाजिक संदेश द्यायचा यांना ते कळेनसं झालंय आता मला. असो आता यांचा चहा पिणं झाल्यावर लगेच आर्या म्हणते मी सोडू का तुला जीवा, तुला बाहेर जायचंय का? म्हणजे ऍक्च्युली जीवा म्हणतो की अगं मला उशीर झालाय निघायचंय. मग आर्याने असं म्हटल्या नंदिनी म्हणते अगं तू कशी सोडशील त्यांना, ते रनिंग करणार आहेत. अगं काय आहे ना, ते धावत असताना त्यांच्या मागे मागे कोणी केलं ना तर त्यांना आवडत नाही बरं का. लगेच आर्याला कसं तरी होतं. मग जीवा म्हणतो बरं चल मी निघतो हां बाय, असं म्हणून जीवा निघून जातो बरं का तिथून. म्हणजे आर्याची खिचडी काही तिथे पकलेली नाहीये थोडक्यात सांगायचं तर. नंदिनी आता ते चहाचे कप उचलते आणि म्हणते छान करतेस हां आर्या तू चहा, छान झाला होता तो चहा, अगं करत जा असा चहा अधूनमधून. आर्याच्या लक्षात आलंय की नंदिनीने हे सगळं मुद्दाम केलंय. आर्या काही सेकंड तिथे विचार करत बसते. तेवढ्यात या दोघी आल्या बाई मागून. यांना काही उद्योगच नसतो का हो प्रेक्षकांनो, घरात किती कामं पडलेले असतात, काही द्याव नाही यांना करायला. आता या दोघी काहीतरी कुसबुसतात रम्या आणि वसू आत्या, आणि आर्याशी बोलायला जातात बरं का. आता इथे गाडीमध्ये पार्थ साहेब वाट बघत होते काव्याची. तिची प्रिलिम झाल्यावरती खाली येते आणि सांगते पार्थला छान गेला माझा पेपर पार्थ, खूप मस्त होता एक्सेट्रा एक्सेट्रा.
पार्थ विचारतो तिला, छान सोडवला ना पेपर? मग काव्या म्हणते हो सगळे MCQs मी सॉल्व्ह केलेत, अगदी 3-3 वेळेला क्रॉस चेक केलेत. मग लगेच पार्थ कौतुक करतो, माझी हुशार मांजर ती. मग काव्या म्हणते आपण कुठे जाऊयात आता, चला ना कुठेतरी जाऊयात. मग पार्थ म्हणतो मक्याचं कणीस वगैरे खाऊयात का? काव्या म्हणते चालतं का मक्याचं कणीस खाणं? असं त्यांची एक छोटीशी चर्चा दाखवली बरं का. आता हे दोघे मिळून आर्याला भेटायला जाणार आहेत. इकडे बघा आता वसू आत्या आणि रम्या या आर्याला गाठतात बरं का, ती निघत असते तेव्हा. रम्या आर्याला म्हणते हाय अगं आर्या, कशी आहेस? अगं त्या दिवशीसाठी जरा सॉरीच, नाही म्हणजे आमच्याकडनं जरा विषय जास्तीच ताणला गेला. लगेच वसू आत्या म्हणतात हो अगं सॉरी. मग आर्या म्हणते अगं आमची चूक सुधारली, ही घे फळं तुझ्यासाठी आणली आहेत. वसू आत्या म्हणतात घे बाई घे, पपई नाही आहे त्याच्यामध्ये. आर्याला जरा इरिटेट झालेलं असं, पण रम्या लगेच म्हणते अगं ॲक्च्युली खरंच आमचा हेतू नव्हता गं तसा आर्या, खरंच जाऊ दे सोड ना गं विषय. ॲक्च्युली आई म्हणजे आम्हाला पण कळलं नाही का गं आई ही प्रेग्नेंट आहे ते. लगेच वसू आत्या म्हणतात हो त्या बाळाचे बाबा कोण आहे ते पण कळलंच आम्हाला. रम्या खुणवते आता वसू आत्याला जास्ती बोलू नकोस म्हणून. मग रम्या म्हणते जाऊ दे ना आर्या, सोड ना, जे झालं ते झालं, फ्रेंड्स असं म्हणून रम्या आता हात मिळवायला लागते बरं का आर्यासोबत. तेव्हा वसू आत्या लगेच म्हणतात कर ग मैत्री आर्या कर, मैत्री केलीस ना तर तुला जे हवंय ना ते आम्ही तुला मिळवून देऊ शकतो. आर्या म्हणते काय काय हवंय मला? लगेच वसू आत्या म्हणतात अगं ते आता वसू आत्या पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे मानिनी येते आणि रम्या तिला उत्तर देते तुला जे हवंय ते तुला माहितीच असणार ना. मग लगेच मानिनी आल्यामुळे रम्या चुप्प बसते बरं का. मानिनी म्हणते काय ग आर्या निघालीस का ग बाई तू? आर्या म्हणते अगं हो ॲक्च्युली आई निघालेच होते मी. मानिनी म्हणते बाई मग लवकर निघ, तुला उशीर होईल बरं का, कामं असतील ना बाई तुला, निघ आणि येत जा गं बाई अधूनमधून. मानिनी तिला लिटरली हक्कलते बरं का. आता लगेच आर्या म्हणते हो येईल आणि निघून जाते बरं का. आता मानिनी या दोघींना चापते आणि मानिनी वसू आत्या आणि रम्याला म्हणते हात जोडते मी तुमच्या दोघींपुढे, या पोरीच्या आयुष्याशी खेळू नका, या पोरीने खूप भोगलंय बरं का. लगेच वसू आत्या म्हणतात अरे हिचं अवघडच आहे, आपण काय केलं आता? म्हणजे यांनी काही करायची वाट बघायला पाहिजे मानिनीने. असो आता लगेच मानिनी गेल्यावर रम्या म्हणते आई ही मामी आली नसती ना मध्ये तर आज आर्याने दोस्तीचा हात मिळवला असता. वसू आत्या म्हणतात हे बाई रम्या जे काही करशील ना ते विचार करून कर, कारण ना ही आर्या आपल्या नंदिनीपेक्षा हुशार आणि काव्यापेक्षा जास्ती तिखटच आहे बरं का, विचार कर. रम्या म्हणते हो आई तू काळजी नको करू. आता बघा प्रेक्षकांनो पार्थ आणि काव्याचा सीन घेतलाय आणि शेवटचा सीन आहे आता हा. काव्या आणि पार्थ आर्याच्या घरी आलेत बरं का आणि आर्याला ते विचारपूस करतात काव्याच्या तब्येतीविषयी. कारण प्रेक्षकांनो आर्या डॉक्टर आहे ना काव्याची, त्या दिवशी नव्हती ती दवाखान्यात म्हणून मग हे दोघं घरी आले तिला विचारायला. पार्थ म्हणतो काव्याची तब्येत ऑल ओके आहे ना आर्या, नक्की सांग ना प्लीज. मग आर्या म्हणते अरे ओके काय फॅन्टॅस्टिक आहे तिची तब्येत. मग काव्या म्हणते अगं पण आम्हाला जे रिपोर्ट आले होते ते म्हणजे प्री मॅच्युअर डिलिव्हरी वगैरे. आर्या म्हणते अगं रिपोर्ट आहेत ते करेक्ट, होऊ शकते म्हणतायत ना ते, होईलच असं नाही, काळजी घेऊ ना थोडीशी आपण. म्हणजे पोटात जर तुला खूप दुखत असेल किंवा पाणी जायला लागलं तुला, घामाघूम झालं, तुला उभंच राहता नाही आलं, असं काही सिम्पटम्स दिसले ना तुला काव्या तर तू ये माझ्याकडे, म्हणजे मला कॉल कर अर्ध्या रात्री सुद्धा. मग पार्थ म्हणतो नाही ठीक आहे पण ते डॉक्टर म्हणाले होते की काव्याने बेड रेस्ट. लगेच काव्या म्हणते प्लीज देशमुख मध्ये मध्ये असं बेड रेस्टचा विषय नका काढू बरं, मी काहीच झोपणार नाही आहे बरं का अशी सारखी, प्लीज हे आर्या सांग ना गं देशमुखांना. अहो काय हो देशमुख, मी घेते ना आता काळजी स्वतःची, आता नका ना ते बेड रेस्टचा विषय काढू प्लीज. नाही अजिबात नाही देशमुख, तुम्ही काही बोलूच नका त्याच्याविषयी. आणि अगं आर्या मी ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते आणि माझ्या हातात देतात सगळेजण सगळं. प्रेग्नन्सी माझी व्यवस्थित आहे, माझी हेल्थ व्यवस्थित आहे, कुटुंब माझं व्यवस्थित सगळं करतंय, मी सगळं सांभाळून करते ना. आणि माझं बाळ आणि माझं करिअर मी सगळं सांभाळेल. अचानक ना आता हे सगळं आलं ना मध्ये तर मला असं टेन्शन येईल यार, मला कळत नाही आता काय करू. तुम्ही पण ना देशमुख कुठल्या पॉईंटला काहीही बोलता. अरे यार ही त्याला एक शब्द बोलल्यावर 10 शब्द बोलते यार. ती म्हणत असते की मला ना का असे एकच गोष्ट निवडायला सांगताय, मी दोन्ही गोष्टी हँडल करू शकते ना, का असं करताय कोणास ठाऊक. आता ना प्रेक्षकांनो पार्थ खूप सुरेख उत्तर देतोय काव्याला. ऐका पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला असं कोणी एकच गोष्ट निवडायला सांगत नाहीये, तुम्हाला सगळे सांगताय की एकाच गोष्टीची काळजी घ्या, ते महत्वाचं आहे. आता कसं तुम्हाला उदाहरण देऊ, म्हणजे हे बघा आपण एखादी वही अशी बोटावर नाचवत फिरवू शकतो आपण, ती कुठे पडली झडली तर काही फरक नाही पडत ना. पण बघा समजा एखादा काचेचा गोळा असेल तर तो आपण बोटावर फिरवू शकतो का काव्या? नाही ना, आपल्याला तो जपूनच ठेवावा लागतो ना. ठेवतो ना आपण जपून काव्या. आता मला सांगा ह्यात एक्स्ट्रा काळजीला तुम्ही स्ट्रेस म्हणतायत, म्हणजे एका गोष्टीला निवडायचं म्हणतायत, असं तुम्ही का बोलताय काव्या?
पार्थ आता जेव्हा तिला असं प्रश्न विचारतो तेव्हा ती एकदम चुप्प बसते आणि एपिसोड संपून जातो. पुढच्या भागात आपण बघतोय जीवा या नंदिनीची गंमत करायला जातो. नंदिनी सिरियस होऊन विचारत असते त्याला, आपल्या दोघांमध्ये कोणी येणार नाही ना? मग तिला हळूच म्हणतो, जीवा येणार आहे ना ग आपलं बाळ. मग नंदिनी म्हणते, नाही नाही, बाळाची आई तर नाही ना येणार आर्या. मग तो जास्ती सिरियस होतो. इकडे पार्थ त्याला विचारतो जीवाला स्वयंपाकघरात, काय रे नंदिनीची प्रेग्नन्सी नीट चालू आहे ना? तिकडे काव्या विचारते नंदिनीला, ताई तू तुझ्या पोटातल्या बाळाशी बोलत का नाही? अरे देवा नारायणा आता काय चाललंय यांचं. असो, बघूयात आता उद्या काय घडतंय ते. असा होता तुर्तास आजचा हा भाग. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि प्रेक्षकांनो, सकाळी दोन्ही एपिसोडमध्ये शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आर्या, रम्या आणि वसू आत्याला हातमिळवणी करेल का जीवासाठी हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. आर्याची जेलसी वाढतच चालली आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेत. भेटूयात उद्या मंडळी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. टेक केअर. धन्यवाद.